बऱ्याचदा काय होतं, इडली करायचं म्हटलं तर मग आदल्या दिवसापासूनच तयारी करावी लागते. पण आज आपण एकदम झटपट अशी इडली करणार आहोत. नाही वाटण वाटायचं आहे किंवा फर्मेंट करायला ठेवायचं आहे. एकदम झटपट अशी ही इडली तयार करणार आहोत. ही इडली तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता. इतकी झटपट होते. साधारण एक अर्ध्या तासामध्ये ही इडली तयार होते. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. साधारण मी इथे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे. 1.5 वाटी रव्याला मी इथे 1 वाटी दही घालणार आहे याच्यामध्ये. यामध्ये दही घालून झालं की मग काय करायचं आहे, हे जे सगळं मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून रवा आहे तो सगळं दही ॲब्झॉर्ब करून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. मिक्स करून झालं की मग एक साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटांसाठी सेट व्हायला ठेवायचं. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे रवा छान असा फुगला गेलेला आहे. रव्याने सगळं दही ॲब्झॉर्ब करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आपल्याला याचं बॅटर आहे ते इडलीसाठी जसं बॅटर असतं अगदी त्याप्रमाणे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्ये गाठी राहता कामा नये अजिबात. अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून झालं की मग इकडे इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून. तेल लावून घेतलं की मग तुम्ही इथे बघू शकता, मी याचं इडलीचं जे बॅटर आहे ते आपण जसं इडलीचं बॅटर तयार करतो अगदी त्याप्रमाणे हे बॅटर रेडी करून ठेवलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं आहे इनो. इनोच्या जागी तुम्ही बेकिंग सोडा देखील घालू शकता. आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी, साधारण चमचाभर पाणी घालायचं आहे, जेणेकरून इनो आहे तो ॲक्टिवेट होईल आणि हे मिश्रण छान असं जाळीदार होईल. आता काय करायचं आहे, इडली पात्राला आपण तेल लावून घेतलं होतं त्यामध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आणि इकडे गॅसवरती मी इडलीचं जे भांडं असतं त्याच्या खाली मी साधारण एक तांब्याभर पाणी उकळायला ठेवलं. त्यानंतर या सगळे जे भांडे आहेत इडलीचे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे. त्यानंतर कुकर थंड झाला की मग याच्या इडल्या काढून घ्यायच्या आणि कोकोनट चटणीसोबत सर्व करायचं. तर नक्की ट्राय करून